यंदा पेपर फुटी संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। शिवराज मोठेगावकरच्या पुण्यातल्या क्लासेसला सील करण्यात आले। पुण्यात सर्वाधिक विद्यार्थी आरसीसी क्लासेसमध्ये होते, तेच क्लासेस सील केलेत। नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेतील आरोपी शिवराज मोठेगावकरच्या पुण्यातल्या क्लासेसला आता महापालिकेने सील ठोकले। मी सध्या पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरात असलेल्या आरसीसी या मोठेगावकरच्या क्लासेसच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर काल काही संघटनांनी या क्लासला काळं सुद्धा फासलेलं होतं आणि आज आपण जर पाहिलं तर पुणे महापालिकेकडून या सगळ्या क्लासेसला जे आहे ते सील करण्यात आलेलं आहे। महापालिकेकडून कुठलाही भोगवटा पत्र नसताना सुद्धा हे क्लासेस जे आहेत ते या ठिकाणी चालू होते। तसंच अग्निशमन दलाकडनं कुठलीही परवानगी नसताना या ठिकाणी जे क्लासेस सुरू होते याच्या विरोधात मनसेने देखील आंदोलन केलं होतं। मनसेकडून महापालिकेला एक निवेदन सुद्धा देण्यात आलं होतं, मात्र उशिरा का होईना महापालिकेने या क्लासेसवर जी नोटीस आहे ती देखील चिटकवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सोबतच डेक्कन जिमखाना परिसरातल्या या बिल्डिंगमध्ये असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरचे जे क्लासरूम आहेत त्या ठिकाणी सील करण्यात आलेले आहे। आज सकाळी जे बांधकाम विभागाचे उपायुक्त आहेत, संबंधित अधिकारी आहेत पालिकेचे, ते सगळे या ठिकाणी दाखल झाले होते आणि सगळ्या प्रोसेसनी हे सगळे जे क्लासेस आहेत ते सील केलेले आहेत। भोगवटापत्र जे सगळ्यात अधिकृत महत्त्वाचं पत्र मानलं जातं तेच या इमारतीला नसल्यामुळे ज्या इमारतीमध्ये हे क्लासेस सुरू होते तिथे देखील जे विद्यार्थी शिकत होते त्यांचं देखील जे भविष्य आहे ते धोक्यात होतं का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। त्यामुळे महापालिकेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आरोपी मोठेगावकरचे पाय मात्र आणखी खोलात गेलेत। कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर पुण्यातल्या मोठेगावकरच्या आरसीसी कोचिंग क्लासेसला आता सील केलेलं आहे। नियमभंगाप्रकरणी आणि भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे सील केले।